उन्हाळ्यासाठी वाल आणि पावसाळ्यासाठी मिरच्या यांचं झालं वाल तयार. आपला शेत झालाय आता पूर्ण खाली. काय बोल ना. शेतकऱ्याची दौलत. दौलत. मिरच्या पण भरल्या मस्त पैकी. पावसाली लय भारी लागतं ना जेवणाशी खावा. अण्णा निवराला बसलं, आई पण निवरतात. नाही पण आता म्हणजे आई सांची शेवटची पिढी आहे का जी शाताभातामध्ये दमलीन. आता आपल्याशी नाही होणार या गोष्टी. हे असं वाल रेडी होता नंतर त्यातून निवडायला लागतं मोठं भारी. चला काजू आणायला नाही. हा चल बस रिक्षान चल. आता बायको शिकली रिक्षा चालवायला तर काही मना टेन्शन नाही. कशी असते दात कशी काढते इकडे बघ दात कशी काढते या. गाव कशासाठी पाहिजे ना तर यासाठी पाहिजे. आता आम्ही आलो काजू पाडण्यासाठी म्हणजे तयार झालं आणि बिया पण घ्यायचे भाजीला. खुशी दाखव मला. तर खुशीच्या हातामध्ये पण दाखव ना मला बिया येत काजूच्या. कारभारीन बघू. हे आपलं झाडावरचं काजू मस्त. आता काजूच्या झाडावरून बिया पण काढल्या ना काजू पण काढल्या. कारभारीन टेस्ट आपला व्यस्त हे चेतना. कारभारीन टेस्ट बोलतो व्यस्त वाला भेटल्या का. खरा निसर्ग नेचर म्हणजे काय तर तो आपल्याला इकडं गावा ठिकाणीच अनुभवाला भेटतंय. सिटीमध्ये कॉलनीमध्ये राहायला गेलो ना. बाबू आलास ये इकडे बघ. हे बघ आमचा पिल्लो. कोकणचा रानमेवा. कोकणचा म्हणजे आपण कोकणांचाच आहोत. पनवेल बोलू आपण उत्तर कोकण. तयार पण आटे येत आणि हिरव्या आटे येत. आता भाजी करायची मस्त पैकी. म्हणजे या गोष्टी आहेत ना या आपल्या कोकणामध्ये भेटतात आणि आपण कधी कधी मार्केटशी पण घेतो. या आपल्याला स्वस्तामध्ये पण भेटते. कसं असते माहिती आहे का आपण जेव्हा त्यामध्ये जेव्हा आपले माल अवघडला शेतात अवघडला झाड तिथं जाऊन खातून ना इथली गोडी भारी असते. तर आता मस्त पैकी एक आपला तयार करतो. त्याच्यापेक्षा आपण जाऊन स्वतःहून झाडावरून पारून खातून ना ती मजा आणि त्याची चव एकदम भारी असते. काजू आणि काजूच्या बिया भेटल्या पिशवीभर. आता चाललो का ग. कारण म्हणजे कुठं पण जाऊ शकतो फिरायला. काजू तोडायला आंबा तोडायला.